काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट सचिन नाईक विधानसभा लढवण्यास इच्छुक असून त्याच पद्धतीने ॲडव्होकेट सचिन नाईक हे हिंगोली विधानसभा मतदारसंघात दौरे करीत आहेत। मतदारसंघातल्या जनतेशी संवाद साधत गाठीभेटी घेऊन संवाद साधत असताना ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। येणारी विधानसभा ही काँग्रेसकडून लढवण्यास इच्छुक असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे। त्यांचा राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी देखील दांडगा संपर्क आहे। काय म्हणाले काँग्रेस नेते सचिन नाईक पाहूयात। नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मागे लोकसभा संपल्या, त्यानंतर आता काही दिवसावरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात। याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपापल्या मतदारसंघात फिरू लागलेत, गावभेट दौरे देखील करू लागलेत। सर्वसामान्यांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची प्रश्न जाणून घेण्यासाठी ते तत्परतेने त्याच पद्धतीने फिरू लागलेत। आज माझ्यासोबत हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या नावाची चर्चा आहे ते ॲडव्होकेट सचिन नाईक साहेब माझ्यासोबत आहेत। सर, प्रवाह नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुका जवळ येतात, त्याच पद्धतीने हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या नावाची चर्चा आहे। कसं बघता तुम्ही याच्याकडे? मी काँग्रेस पक्षाकडे हिंगोली मतदारसंघातून मला उमेदवारी द्यावी याच्यासाठी मी आवेदन केलं आहे। मी मागच्या 27 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये कार्य करतो आहे। सुरुवातीचे 10 वर्ष मी महाराष्ट्रात काम केलं आणि मागचे जवळपास 16-17 वर्ष मी राष्ट्रीय स्तरावरती काम केलं। काँग्रेस पक्षाने मला राष्ट्रीय पातळीवरती प्रचंड काम करण्याची संधी दिली, परिवर्तनाच्या राजकारणामध्ये काम करण्याची संधी दिली आणि आता मलाही कुठे वाटते की आता आपण संवैधानिक संस्थांमध्ये गेलो पाहिजे, जेणेकरून आपल्या या अनुभवाचा फायदा हा आपल्याला या अनुषंगाने करता येईल आणि म्हणून मी काँग्रेस नेतृत्वाकडे या संदर्भात माझं आवेदन दिलं आहे। आपण पाहिलं तर मागच्या अनेक वर्षापासून तुमचं जे काही आयुष्य आहे ते काँग्रेसमध्ये आपण घालवलं आणि या काँग्रेसच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम केलं। राज्याचं नेतृत्वसुद्धा आपण केलं, उपाध्यक्ष होतात आपण आणि इतर राज्याचं नेतृत्व देखील आपण केलं, इतर राज्याचे दौरे देखील आपण केलेत। प्रियंका गांधी असतील, काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील, यांचा देखील आपला दांडगा संपर्क आहे, त्याच पद्धतीनं आपलं कामकाज देखील आहे। राज्याचं नेतृत्व करीत असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढावी अशी मागणी केली जाते, त्या पद्धतीची चर्चा देखील होते। कसं बघता तुम्ही? नाही, निश्चित या ठिकाणी काम करण्याची मोठी संधी आहे